नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आज माझ्या चॅनलला एक सबस्क्रायबर मिळाला आहे, तर त्यानिमित्ताने मी बनवले बटाट्याचं सँडविच। तर चला सुरू करूया। तर सर्वात आधी आपण बटाटे उकडून घेऊयात। छान 5-6 शिट्ट्या काढायच्या आहेत। नाश्त्याला काय बनवावं हे सुचत नसेल तर नक्की बनवा हे ब्रेडचं सँडविच। खूप छान लागतं, मुलांना तर खूपच आवडतं। एक लहान आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतेय। आलं लसूण खलबत्त्यात ठेसून घेऊयात। अशा पद्धतीने इथे मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पुदिन्याचीही बनवू शकता। बटाटे छान सोलून घेतलेत मी। आपण आता मसाला तयार करूया। जर तुम्ही खाद्य संघटना या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। कढई ठेवली आहे तापायला। त्यात आपण आता तेल घालूया। एक पळी तेल घालते मी। थोडीशी मोहरी तडतडली की आपण त्यात जिरं घालूया। थोडंसं हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं, आलं लसूण जे ठेसून घेतलंय, कांदा घालूयात। छान परतवूयात गुलाबी रंगापर्यंत। आता आपण यात घालूया पाव चमचा हळद, लाल तिखट घालूया, तुमच्या आवडीनुसार तिखट घाला, काश्मीरी लाल मिर्च, धनेपूड, तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही घालू शकता, थोडंसं मीठ आणि बटाटे आपल्याला असे कुस्करून घालायचे आहेत। हे छान आपण एकत्र करूयात। अशा पद्धतीने आपल्याला बटाटे छान कुस्करायचे आहेत। आता घालूया थोडीशी कोथिंबीर। छान एकत्र करूया। तर आपला हा मसाला तयार आहे। इथे मी ब्रेडचे 2 स्लाइस घेतले आहेत। एकावर मी खोबऱ्याची चटणी लावतेय। तुम्ही पुदिन्याचीही लावू शकता तुमच्या आवडीनुसार। टोमॅटोचं सॉस लावतेय। छान स्प्रेड करूया। आता मसाला त्यावर लावून घेऊया, तोही छान स्प्रेड करूया। अशा पद्धतीने आपलं सँडविच तयार आहे। आपण ते आता तव्यावर छान भाजून घेऊयात। इथे मी बटर घेतलंय, तुम्ही तेलही घेऊ शकता। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, खूप छान लागते। अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचंय दोन्ही साइडनी। किती छान रंग आलाय। तर असे हे आपले बटाट्याचे सँडविच तयार आहेत। रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। बाय बाय।